मॅचला सुरुवात आणि पहिला चेंडू मिस्टामिंग आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. निखिल शून्यावरती बाद. पुढील मॅच साठी कोणगाव संघ आणि सापे बी संघ आपण सज्ज राहायचा. दोन्ही संघाला विनंती असते आपण ब्रेक मध्ये आपला संगणक इथे असणं गरजेचं आहे. सापे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम कोणगाव आपण सज्ज. नवीन बॅटर मधाशात मध्ये आपण पाहिलं तर आता दीपेश आलाय आणि ते चांगली बॅटिंग दीपेशला देखील करावी लागेल. एकच धाव घेतली आहे. हॅलो 3 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि आता मात्र चांगला खेळ राहिलाय. अक्षय आणि दीपेशला आता चांगली इनिंग करावी लागेल. पॉवर प्लेचं पहिले षटक. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रशांतला आपण पाहतोय. एस के सापे आणि त्यांच्या अगेन्स्ट पिंपळास अशी ही लढत आपण पाहतोय आणि इथे टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फुल टॉस हा मिस्टामिंग. आता पुनश्च झेलची संधी आणि डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. आता माघारी परतावं लागेल अक्षयला. अक्षय बॅक टू द पवेलियन. सापे बी आणि कोणगाव संघ आपण सज्ज राहा. टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल दोन्ही संघादरम्यान. एस के सापे त्यांच्या अगेन्स्ट पिंपळास अशी ही लढत आहे आणि आता मात्र फलंदाज बाद झाले. 2-3 वरती 2 विकेट्स गेलेत आणि या षटकामध्ये प्रभावित करून सोडले प्रशांतनं. चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. चांगला खेळ देखील त्याचा राहिला आहे आणि आता या षटकातील चेंडू शिल्लक असेल एक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी राहिल्या. गोलंदाज तयार. विकेट केलाय. आल्या चेंडूला फेकून दिले सीमा रेषेच्या दिशेनं. एका टप्प्याने चौकार आणि हा ऍक्शन आमचे डान्सिंग अंपायर हरिसरांचा चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 7 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 4 षटकांची मॅच आणि इथे चांगला खेळ देखील अशा दिवसामध्ये पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या वतीनं. आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपण पहिली मॅच चौधरपाडा येथे चौधरपाडा संघाने सामना जिंकला. आता मॅच आपण पाहतोय एका बाजूला टीम जय मसोबा पिंपळास त्यांच्या अगेन्स्ट एस के सापे अशी लढत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आणि आजचा शेड्यूल जर आपण पाहिला तर मॅचेस देखील चांगल्या पाहायला मिळतील कारण की सर्व संघ आज इन ऍक्शन मध्ये भिवंडी विभागातील आहेत. त्यामध्ये आपण पहिली मॅच देखील चांगली झाली. स्पर्धा देखील तितकीच दमदार आपण पाहतोय.
हो, चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एस के सापे त्यांच्या अगेन्स्ट पिंपळाच गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज शिवदासला आपण पाहतो आणि या पहिला चेंडू त्याने डॉट फेकला. शिवदास वरती आता जबाबदारी असेल, जबाबदारीने खेळावं लागेल. समोर बॅटर सज्ज असेल दीपेश आणि इथे पुरेशा मिस टायमिंग फटका होता. आउटफील्ड फास्ट आहे अनुषंगाने शेवटच्या मोमेंटला चेंडूला गॅदर देखील गेला. दहा धाबा धावफलकावरती आपण पाहतोय आणि आता आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक शॉट 5 थोडेसे तिथे फॉम्बलिंग पाहायला मिळाले. आउटफील्ड फास्ट चेंडू सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता 14 धावा आपण पाहतोय. ओ पुल केलाय, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, इट्स अ ब्युटिफुल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बिग हिट षटकार. हा षटकार येतोय आणि आता षटकारानं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. आता दीपेश चांगली बॅटिंग करतोय. दीपेशच्या बॅट मधून हा फटकार आपण पाहिला, त्याच्यावरती षटकार देखील आला आणि आता दांडी गोल. क्या बात आहे. षटकाराचं प्रत्युत्तर या विकेट्सना फलंदाज दीपेश ज्याने षटकार मारला होता त्याला आता तंबूच्या आशाला परतावा लागेल. दीपेश बाद. फटका हा देखील दमदार. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, सीमा रेषेच्या बाहेर दमदार स्ट्रोक, षटकार. षटकार आलाय आणि षटकाराच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 13.00च्या सरासरीनं 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि पुढील मॅचच्या टॉस साठी दोन्ही संघ आपण कॉम्बॉक्स मध्ये सज्ज राहा. सापे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम कोणगाव आपण सज्ज राहा.
गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाज रोहन वरती ही जबाबदारी आहे. रोहनला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय आणि आता चांगला खेळ त्याला देखील करावा लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये झाली, 26 धावा बनल्या जरूर आणि आता रोहन वरती ही जबाबदारी आहे. जबाबदारीने खेळावं लागेल. 26 धावा धावफलकावरती. गावदेवी सापे या संघाची धावसंख्या. ओबिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवे डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आणि ते चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. फलंदाज असेल बाद. बॅक टू द पवेलियन. फटका हा देखील दमदार आहे. एका टप्प्याला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत कणकणीत चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये तब्बल 30 या धावसंख्येवरती. 30 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगला खेळ अशा एकंदरीत दिवसामध्ये राहिलाय. मिस्टामिंग हा चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि इथे झेल कंप्लीट. फलंदाज अतिश ज्याच्या पाठमधून चौकार लावता. आता अतिशला माघारी परतावं लागेल. चांगली गोलंदाजी राहिल्या आणि चांगला खेळ देखील एकंदरीत इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पाहायला मिळते आणि चांगला खेळ देखील इथे राहिला या मॅच मध्ये. एसके सापे अर्थातच गावदेवी स्पोर्ट्स सापे त्यांच्या अगेन्स्ट जय मसोबा पिंपळास अशी ही मॅच आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकामध्ये आता 31 धावा आणि या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूला गौरव आलाय. जबाबदारीनं आता खेळावं लागेल. गोलंदाज तयार ऑन द मार्क. इथे मात्र खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु एका टप्प्याने चेंडूला अगदी लॉंग ऑफला गॅदर केला आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव मिळाली आहे. चांगला खेळ राहिलाय. चांगली बॅटिंग देखील राहिली आणि इथे सातत्याने विचार केला तर धावांचा अधिक उंचावणं गरजेचं आहे. मॅच देखील महत्वाची आहे. एका बाजूला सापे, दुसऱ्या बाजूला पिंपळास. बत्तीस धावा धावफलकावरती. विकेट केला. मिस्टामिंग स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये जाण्याचा प्रयत्न आणि इथे झेल ड्रॉप आणि तत्पूर्वी इथे मात्र 2 धावा कंप्लीट.
इस अंतिम 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 34 34 धावा. सापे बी आणि टीम कोणगाव आपण टॉस साठी सज्ज राहा. टॉस बॉक्स मध्ये लगेचच टॉस देखील केला जाईल. महत्वाची मॅच आपण पाहतोय आणि स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे. आणि पुढील मॅच साठी सापे ब आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल कोणगाव संघ. आणि सध्याच्या घडीला पिंपलास आणि आई गावदेवी स्पोर्ट्स सापे अशी ही मॅच सुरू आहे. अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज देवेंद्र वरती जबाबदारी आहे. देवेंद्र आता गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. हो फटका दमदार आणि पंचांनी नो घोषित केलाय. 9+6 सत्ता ओपन झालाय आणि आता सत्ता कोणाची हे पाहावं लागेल. दमदार षटकार. सात धावा या मिळतील. आता फ्री हिटचा चेंडू एबीपी माझाची टॅगलाईन. एबीपी माझाची टॅगलाईन उडाडोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट आणि आता संधी बॅटरला फटका हा देखील लाजवाब. आणि चेंडू आता एका टप्प्यानं सीमा रेषेच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना हा दमदार चौकार. मिस्टामिंग डाऊन द बोर्ड क्षेत्ररक्षक आणि झेल कंप्लीट फलंदाज बाद. फलंदाज आता बाद होतो आणि आता चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. कमबॅक झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये 45 धावा. फटका दमदार आणि त्याच्यावरती देखील दमदार स्ट्रोक. मिड विकेटला क्षेत्ररक्षक म्हणून राहतील दर्शक. षटकार. धावबाची संधी आणि इथे या स्पिंगर धावबाच्या स्वरूपाने फलंदाज बाद. बावन्न धावा धावफलकावरती आणि आता सध्याच्या घडीला चांगला खेळ देखील राहिलाय. चांगली मॅच देखील आपण पाहतोय.
टॉस साठी सज्ज राहा. पुढील दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस साठी सज्ज राहा. टीम कोणगाव सोनेश्वर सोना टिप्पू स्पोर्ट्स कोणगाव आणि त्यांच्या आगेस आपण पाहणार आहोत सापे ब संघ. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत आणि सध्याच्या घडीला आता आपण या इनिंगचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 52 धावा आहेत आणि या षटकातील आता मात्र 2 चेंडू शिल्लक. ओ फटका हा देखील दमदार आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. क्या बात आहे. व्हॉट अ जजमेंट. बिडॉनला चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. झेल कंप्लीट. फलंदाज बाद. आणखी एक झटका. विकेटचं पतन. टीम आई गावदेवी सापे या संघाचा फलंदाज बाद. अंतिम एका चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला. चांगली कामगिरी राहिली गोलंदाजाच्या वतीनं. जरूर पहिला चेंडू भीमा हाताळला होता त्याच्यावरती षटकार आला होता. तदनंतर इथे कमबॅक केला जातो या मॅच मध्ये. ओ रायझिंग अँड सरप्राइझिंग. हा चेंडू आलाय डॉट आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 52 धावा जिंकण्यासाठी 53 धावेंची आवश्यकता असेल टीम जय मसोबा पिंपळास या संघाला. चला दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस करूया. आपण टॉस करूयात. हे समशे गायकवाड साहेब आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. टीम कोणगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय सापे ब संघ. टॉस केला जाईल. हेड अँड टेल असा अधोरेखित केला आणि आपण करतोय टॉस. मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय गायकवाड यांच्या शुभ हस्ते. हेड इज द कॉल आणि आला हेड. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय सापे ब या संघाने. 4 षटकांची मॅच आहे. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आपण सुंदर अशी स्पर्धा सुंदर असे क्रीडांगण आपण पाहतोय. कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक. या स्पर्धेमध्ये खेळताना आणि क्रीडांगणावरती खेळताना नक्कीच कसं वाटेल? खेळायला तर मजा येईल. आम्ही खेळायला जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण पाहिला समोर तुमच्या कोणगाव संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. यस आमच्या सोबत आता कोणगाव संघाचे संघटक देखील टॉस गमावला. टॉस जर जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच घेतले असते आम्ही. म्हणजे आता मनासारखं घडलंय. समोर सापे संघ किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत पोहोचू आपण. आणि विचार केला स्पर्धा देखील तितकीच दमदार आहे. भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय आणि लॅश ग्रीन आउटफील्ड असणार हे क्रीडांगण आहे. या स्पर्धेमध्ये खेळताना काय म्हणणं असेल? मस्त ग्राउंड सजवलंय. मजा येईल खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघाला देऊयात आपण. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून न्यूज येते. टॉस जिंकलाय सापे ब या संघाने. त्यांनी स्वीकारले प्रथमतः क्षेत्ररक्षण आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम कोणगाव या संघाला. ऑटो कॉम्बॉक्स थँक्यू ऑल ऑफ यू. आपण शुभ सन्मान करूयात. आमच्या मंचावरती शुभ सन्मान करूयात. सन्माननीय प्रशांतजी पाटील आणि संदेशजी दलवी यांचा आपण शुभ सन्मान करूया. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी शीतपेय आम्हाला लाभलंय. रुपेश गायकर आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. प्रशांत पाटील यांचा आपण सन्मान करूयात या स्पर्धेच्या वतीनं. बाईची प्रेमाची आपुलकीची शॉल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय प्रशांतजी पाटील यांना. आमच्या मुख्य मंचावरती हा सन्मान आपण करतोय. त्यांच्या वतीने या स्पर्धेला आपण पाहिलं तर शीतपेय थंड पेय लाभलंय आणि त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करतोय. त्यानंतर संदेश दलवे त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. रुपेश गायकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय.
हा शुभ सन्मान मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. संदेशजी दलवी आपण देखील या आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सर्वांचा पुनश्च आम्ही आभार व्यक्त करतो आणि मॅचला सुरुवात होते. जिंकण्यासाठी धाबा बनवायच्या 53 धाब्यांची आवश्यकता. भाषावन आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय आणि इथे पहिला चेंडू लाऊड अपील होती. पिचिंग आउटसाइड सांगत असताना पंच आपल्याला पाहायला मिळेल. देखील गोलंदाजी ट्रॅक वरती आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहिला तर शिवदास आणि रोहन ही जोडी मधाच्या आतमध्ये. शिवदास आणि रोहन इथे मात्र हा देखील चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला. देखील आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय आणि सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी तो देखील मधाच्या आतमध्ये करतोय. जबाबदारी आणि जबाबदारीनं खेळावं लागेल लाई गावदेवी सापे या संघाला. ज्या पद्धतीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये खेळली जाते कौतुक करावं लागेल. ओ दांडी गोल, यू मिस, आय डेफिनेटली हिट. फलंदाज शिवदासने दांडी दाखवली आणि गोलंदाज निखिलने ती वाखवली. फलंदाज बाद. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य आपण करा कारण की दुसरी मॅच सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर एकही नाहीये. चांगली गोलंदाजी, हा चेंडू देखील इथे आलाय डॉट. कमालीची गोलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये निखिलच्या वतीनं. बॅक टू बॅक 2 डॉट, त्याच्यानंतर विकेट्स, पुनश्च डॉट बॉल. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रशांत सज्ज झालाय. 4 चेंडू फेकलेत, एकही धाव नाहीये. 1 विकेट्स मधाच्या आतमध्ये प्रस्थापित झालाय. इथे मात्र स्वीप केलाय, स्लॉक स्वीपचा देखना स्ट्रोक आणि चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. चार धावा धावफलकावरती. बॅक ऑफ द हँड आणि स्टेप आउट करून चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट.
जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. कौतुक करावं लागेल प्रशांतचा. आल्या आल्या पहिला चौकार, त्याच्यानंतर षटकार आला. धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. कमालीची स्पर्धा सुरू आहे. कुंढेरीकर चषक आपण पाहतोय आणि आज स्पर्धेचा हा पहिला दिवस आहे आणि सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष अधिक स्वागत करतोय. चला, जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका, कारण की वेळ वाचवणं. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक. हा देखील दमदार चौकार. चौदा धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये जीवनला आपण पाहतोय आणि जीवनच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवरती स्वीशित रोहनच्या बॅटमधून हा दमदार चौकार आला. आता धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 14 धावा. ओ, आणखी एक स्वीचिट. क्या बात आहे. स्वीचिट. प्रॉपर हिट. स्वीट हिट. चेंडू बॅकवर्ड पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक. षटकार. केले. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि आता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे तब्बल 20 धावा धावफलकावरती. 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. कमालीची कामगिरी राहिली आहे इथे. मात्र बॅक टू द बॉलर चेंडूला खेळून काढलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय. फेकी आता मात्र स्ट्राईक हँड वरती होती, परंतु तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकामध्ये 22 धावा. 53 बनवायच्या. 53चं टार्गेट सेट केलं गेलं आणि आता 22 बनल्यात. दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 22 धावा धावफलकावरती. रोहन आणि प्रशांत ही जोडी आता मात्र चांगली पार्टनरशिप बिल्डअप करते. आज एकंदरीत भरपूर संघ इन ऍक्शन मध्ये आणि सर्व संघ देखील आता उपस्थित राहत आहेत. सर्वांचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. हो, चांगली गोलंदाजी आणि इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. 22 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये जीवनला पण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. चांगले इनिंग साकारणं गरजेचं आहे. चांगला खेळ देखील अपेक्षित असेल अशा एकंदरीत दिवसामध्ये
टीम आई गावदेवी स्पोर्ट्स साप्पे या संघाच्या वतीनं धावसंख्या धावफलकावरती 22 जावा आणि आता क्षेत्ररक्षणाची रचना चेंज होते. 23 धावात यस आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. 23 धावा बनल्यात. हा फटका बैठक स्ट्रोक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पंच तुमच्याकडे जर माप असेल, स्ट्रायकर असेल तर तुम्ही यूज करत जा. अरे सर तुमच्याकडे जर आपला कॅल्क्युलेशन असेल तर तुम्ही त्यांना कन्वर्ट करा प्लीज. थोडंसं सहकार्य करा. तीस धावा धावफलकावरती आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 मध्ये धावा बनवायच्या आहेत. तब्बल 23 लाऊड अपील झाली होती. पंच तटस्थ. पिचिंग आउटसाइड पंचांचा इशारा येतो आणि तत्पूर्वी हा चेंडू आलाय डॉट. आता 11 चेंडू आणि 11 मध्ये 23 धावांची आवश्यकता. स्विच हिट करण्याचा मनसुबा आखला होता फलंदाजाने, परंतु आता बॅट डाऊन बॉल मध्ये इथे चांगलं कॉर्डिनेशन राहिलं नाहीये आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 11 चेंडू आणि 11 मध्ये 23 धावांची आवश्यकता. हो पुण्याच्या बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलाय आणि ते हा चेंडू देखील आलाय डॉट. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. कमालीची स्पर्धा आणि तितकंच चांगलं प्रदर्शन देखील पाहायला मिळतं. हो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र हा चेंडू देखील आलाय डॉट. किरवली आमचे माजी उपसरपंच राकेशजी डिगाडकर यांचं आगमन झालं. वेलकम या राकेश दादा. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या सोबतीनं ओमकार देखील आहे. वेलकम. सर्वांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. कोंढेकर चषकाच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. यष्टांच्या वरून हा चेंडू देखील आलाय डॉट. कमालीची गोलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये. अतिशय कौतुक करावं लागेल. अशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. 8 चेंडू आणि आता 23 धावा बनवायच्या आहेत. 8 मध्ये 23. हो फटका तर दमदार. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला सज्ज असतील. एक धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. मॅच मध्ये कमबॅक करत असताना गोलंदाज अतिशय वतीनं आपण पाहतोय चांगली गोलंदाजी राहिलाय.
7 चेंडूने जिंकण्यासाठी 22 धावेंची आवश्यकता. 7 मध्ये 22 आणि इथे फटका हा दमदार सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक बिग हिट षटकार. मध्ये टीम जय मसोबा पिंपळास या संघाचा 6 मध्ये 16 अजूनही वाढवायचा आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. सहा चेंडू आणि आता 16 धावेंची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज गौरव वरती ही जबाबदारी असेल. 6 मध्ये 16 बनवायच्यात. चांगला खेळ राहिलाय. गोलंदाज तयार आणि आता इथे मात्र घडलंय का मधाच्या आतमध्ये तर बीमर चेंडू आता आलाय आणि त्याच्यावरती हा चौकार नशिबाचा चौकार. 9+4 हा पंजा ओपन झालाय. दमदार स्ट्रोक चौकार. आता 6 चेंडू मध्ये 11 धावा आणि हा फ्रीडचा चेंडू. हो आता चांगला चेंडू पिच जरूर केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय निखिल आणि इथे मात्र एक जाव घेतली जाते. पहिल्या चेंडूवरती पंजा ओपन झाला होता आणि आता मात्र हा एक चेंडू चांगला हाताळलाय. आता 5 चेंडू आणि 5 मध्ये आवश्यकता. 5 मध्ये 10 बनवायच्या. हो स्वीशीट आणि क्षेत्ररक्षक या फटक्यासाठी सज्ज होतोय. डीप पॉइंटला एक जाव मिळेल. चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण. सामना कुशल मुवमेंटला आलाय. आता 4 चेंडू आणि 4 मध्ये 9 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता. कमालीची मॅच कमालीची स्पर्धा. एका बाजूला टीम पिंपळास आणि त्यांच्या अगेन्स्ट SK सापे अशी ही मॅच आपण पाहतोय. हो स्विंग अँड मिस डॉट बॉल. तीन चेंडू आणि 9 धाबा आता बनवायच्या जिंकण्यासाठी. 3 मध्ये 9. फटका तर फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक निखिल पोचतोय आणि इथे वेळ जजमेंट चांगलं. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन.
2 चेंडू आणि आता 9 धावेंची आवश्यकता. 2 मध्ये 9 बनवायचे आहेत. सामना कुशल मोमेंटला आलाय. चांगली केली, चांगली बॅटिंग देखील साकारली. दोन्ही संघ देखील तितकाच ताकदीचे आहेत. 2 चेंडू 9 धावा. जास्तीचा वेळ घेऊ नका तुम्ही. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये मयूर सज्ज झालाय. दोन चेंडू आणि 9 धावा. गोलंदाज तयार. हो, इथे मात्र आता पाहावं लागेल मधाच्या आतमध्ये घडलंय काय. आणि तत्पूर्वी इथे मात्र हा चेंडूला डॉट. पंचांचा वाईडचा इशारा आलाय. एस वाईडच बॉल आहे निखिल. आपण वाईट बॉल आहे त्या अनुषंगाने पंचांनी आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला. हो, स्वीप केला. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आणि एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. आणि 4 धाबेंची आवश्यकता असेल. 1 मध्ये 4 गोल्डन चौकार मारायचा आहे. एक चेंडू आणि 4 धाबेंची आवश्यकता. सामना कुशल मोमेंटला. एका बाजूला टीम गावदेवी सापे, दुसऱ्या बाजूला चेमसोवा पिंपलास. 1 मध्ये 4. खराब चेंडू आणि त्याच्यावरती हा षटकार आलाय. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय जय मसोबा पिंपलास या संघानं. पिंपलास संघाचं खूप खूप अभिनंदन. 8 लाख टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम गावदेवी सापे संघाचं देखील भरभरून कौतुक. दोन चेंडू मध्ये 9 धाबा आवश्यकता असताना इथे मात्र गोल्डन चौकार, गोल्डन षटकार ज्याच्या पाठमोहाला फलंदाज मयूर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मयूर या मयूरला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि टीम SK गावदेवी सापे ब संघ आपण लगतच क्षेत्ररक्षण लावून घ्या.